इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला, जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला. अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान, कायम करा स्त्रीचा सन्मान. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ मनीषा चंद्रकांत निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्य मुरमाडी सावरे क्षेत्र, तहसील लाखणे, जिल्हा भंडारा. मी डॉक्टर मनीषा चंद्रकांत निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्य लाखणी तालुका मुरमाडी सावरी हे माझे क्षेत्र आहे. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण सर्व जगभरात साजरा केला जातो. 8 मार्च दिनाच्या या महिला दिनाच्या सर्वप्रथम मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. 8 मार्च हा महिला दिवस म्हणून आपण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. पण खरंच फक्त 8 मार्च हा महिला दिन आहे का? आणि 364 दिवस काय पुरुषाचे आहेत का? अजिबात नाही. सर्व 365ही दिवस आपल्या सर्वांचेच आहेत. म्हणजे महिला पुरुष ही समानता आहे आणि हे समान अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत. या 8 मार्चच्या आजच्या या दिनानिमित्त मी सर्वांना एवढाच संदेश देऊ इच्छिते. आज आपण पाहतो मुंबईमध्ये विधिमंडळ सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं त्या विधिमंडळात एक ठोस निर्णय, जिथे महिलांबद्दल महिलांची सुरक्षा या विषयावर त्यांनी चर्चा करून आणि त्या महिला सुरक्षाबद्दल काहीतरी ठोस निर्णय घेऊन आणि त्या निर्णयाची वर्षभर अंमलबजावणी करावी. नुसतंच शासकीय कार्यक्रम घेण्यापुरता महिला दिवस साजरा न करता काहीतरी ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी त्यांनी वर्षभर करावी. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असे हे महिला आयोगाचे कार्यालय त्यांनी उभारले पाहिजे, जेणेकरून महिलांना कोणतीही जरी तक्रार असली तरी ते त्या आयोगाच्या मार्फत राज्य सरकारपर्यंत त्यांची तक्रार पोहोचली पाहिजे, असे मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझं सरकारला सांगणं आहे. आणि आपण पाहतो की महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण असं आपण जेव्हा म्हणतो, अरे माझं तर म्हणणं असं आहे की मुलगी ही जन्मतः सक्षम आहे. आपण पुरातन काळापासून वाचत आलो, महिला ही पुरुषाच्या तुलनेत, तसं तर महिलेची की पुरुषाशी किंवा पुरुषाशी महिलेची तुलनाच होऊ शकत नाही, परंतु ती 8 पटीने स्ट्रॉंग आहे असं पुस्तकामध्येच लिहिलेलं आहे. एक स्त्री, आपण जेव्हा एक म्हणतो स्त्री, STREE, स्त्री म्हणजे स्ट्रॉंग, ट्रू लव, R म्हणजे रिलेशन, E म्हणजे एनर्जेटिक आणि E म्हणजे ईगर. ह्यातूनच सर्व समाजाला आपल्याला संदेश मिळतो. तेव्हा या प्रसंगी मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि